नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। बात शिक्षक मतदार संघ की आने वाले 1 तारीख को चुनाव होने जा रहा है। मात्र 9 दिन आज से बचे हैं और सभी जो उम्मीदवार है सबकी तैयारी जोरों शोरों से चालू। 27 उम्मीदवार है, 27 के 27 उम्मीदवार को लगता है कि वो चुन कर आएंगे, लेकिन चुनकर एक आना है। किसका मैनेजमेंट किस प्रकार रहता है और जो आखिरी दिन वोट निकालने में सफल हो जाएगा, निश्चित रूप से जीत उसके पास होगी। हालांकि समझदार लोगों का चुनाव है, सभी लोग समझदार है, सबको पता है कि वोट किसको देना है, लेकिन फिर भी आखिरी दिन का बहुत ज़्यादा महत्व होता है और नियोजन इसमें सबसे बड़ी बात है। नियोजन के लिए सारा मतदार संघ है, शिक्षकों का है, शिक्षकों के प्रति नियोजन करना है। चुनाव हालांकि एक लिमिटेड लोगों का है, लेकिन फिर भी इसका आम जनता पर फर्क पड़ता है। ठीक है, मतदार में सीधी सीधी सहभागी नहीं है, लेकिन जो उम्मीदवार चुन के जा रहा है निश्चित रूप से आपके लिए भी कहीं ना कहीं फ़ायदेमंद और नुकसानदेह हो सकता है। फ़ायदेमंद ऐसा कि इन्हीं विधान परिषद में से मुख्यमंत्री तक बने हुए हैं, तो निश्चित रूप से जो चुनकर जाएगा कल हो सकता है मंत्री हो। मंत्री होने के बाद में सीधा संपर्क जनता से आ जाता है। जो एक लिमिटेड मतदार संघ है, शिक्षक मतदार संघ, वह बढ़कर पूरा का पूरा आगे बढ़ जाता है। ऐसे में हमारे अमरावती में महत्वपूर्ण 7-8 उम्मीदवार है जो अभी रेस में लग रहे हैं। उसके अलावा बीजेपी, हालांकि अब तक जो मतदार होता था, जो इसका चुनाव होता था, वह पार्टी अनुरूप नहीं होता था, शिक्षकों के संगठन के अनुरूप होता, लेकिन धीरे धीरे संगठन का महत्व खत्म होते गया और पार्टी का महत्व बढ़ते गया। पिछले चुनाव के बाद में पार्टी इस मतदान क्षेत्र में हिस्सा लेने लगी है। सीधे हमारे साथ में भी दिनेश भाई सूर्यवंशी है। सीधा पूछते कि आपने अभी जो उम्मीदवार यहाँ से बीजेपी का खड़ा किया, आज तक हमने देखा कि किसी पार्टी का उम्मीदवार नहीं रहता था। पार्टी को क्या जरूरत पड़ गई इस क्षेत्र में कूदने की? हालांकि राजनीतिक है, मैं इससे नहीं कहूँगा कि आमदार पार्टी का नहीं होना चाहिए, लेकिन जहाँ शिक्षकों का मतदान होता है, शिक्षक ही हमेशा उम्मीदवार शिक्षक चुनता है, ऐसे में बाहर से रिमोटली किसी उम्मीदवार को लाद देना कहाँ तक उचित है? नाही, मी तर पहिल्यांदा आपल्या चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे या निवडणुकीच्या संदर्भातले जे विचार आहे ते मांडण्यासाठी मला म्हणून संधी दिली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उमेदवार हा लादलेला नाही आहे। भारतीय जनता पार्टीने त्यांची जी एकूण आमची जी प्रणाली आहे त्या सगळ्या प्रणालीतून नाव काढत काढत त्यांचं नाव नक्की केलेलं आहे। नंबर 1, आपला जो मूळ प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आपला अधिकृत बी फॉर्म देऊन उमेदवार आजपर्यंत उभा केला नव्हता। हे अगदी खरं आहे। मात्र एक गोष्ट लक्षात आली, गेल्या 22 वर्षापासूनचा जर आम्ही अभ्यास केला तर या मतदारसंघामध्ये आमचा थेट पारिवारिक संघटन म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद म्हणून आमचा शेवटचा विजय इथं 20-22 वर्षापूर्वी झाला। त्याच्यानंतर आम्ही या मतदारसंघामध्ये ताकद असूनही, व्यवस्थित मतदारांची संख्या असूनही तो विजय पदरात पाडू शकत नव्हतो। याचा खूप मोठा अभ्यास झाला। कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी ही मागणी करायला सुरुवात केली की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कुठल्या न कुठल्या कारणानं प्रत्येक निवडणुकीमध्ये माघारून राहिलेली आहे आणि हा इतका उत्तम नर्स केलेला, बांधलेला, विणलेला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आपली हार होताना दिसते, आपला पराभव होताना दिसतो। आणि एकीकडे आत्ता मोदीजींचं नेतृत्व, एकीकडे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा एकदा हा मतदारसंघ खेचून आणू शकतो अशी खालून ज्याला म्हणता येईल की मोठी मागणी आणि मोठा आवाज हा पक्ष संघटनेच्या स्तरावर आला आणि म्हणून मग भारतीय जनता पार्टीने हे मन बनवलं की आपण इथे अधिकृत उमेदवार देऊन आणि मग त्याच्यासाठीची पूर्वयोजना, पूर्ण योजना करून हा उमेदवार दिलेला आहे आणि हा लादलेला नाही, तर एका अर्थाने सर्व प्रक्रिया विचार विमर्श करूनच हा उमेदवार दिलेला आहे। नहीं, अभी जैसे उम्मीदवारों में और मतदारों में चर्चा है, संस्थात्मक अध्यक्ष, संस्थात्मक पदाधिकारी और शिक्षक, इन दोनों के बीच में चुनाव होने जा रहा है।
संस्थागत लोग, जैसे आपने बताया कि राज्य माध्यमिक शाळा, जब आपका संगठन था तो राज्य माध्यमिक शाळा से भी तो राजकुमार बोनकिले खड़े हैं, तो क्या आपका फिर वोट नाही, तेच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला पूर्ण अन्य ठिकाणी भाजप पाठिंबा देऊन राहिलेला आहे. आत्ता याही क्षणाला जिथे त्यांचे महाराष्ट्रात उमेदवार उभे आहेत, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे, एका अर्थाने ही ज्याला म्हणता येईल की एक फ्रेंडली, ज्याला म्हणता येईल की मैत्रीपूर्ण एक प्रकारची लढत आहे असं मी मानतो. ते की आमचे दुश्मन नाही आहे, ते की आमचे शत्रू नाही आहे, विचारधारा एकच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 20 वर्षाचं आकलन पार्टीने केलेलं आहे. पुन्हा एकदा जिथं महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये विजय संपादन करायचा आहे तिथं पुन्हा कुठे आपण कमजोर राहू नये या एका हेतूने हा हे केलेला आहे. उगाच काहीतरी कोणाला कमी लेखा, कोणामध्ये काही दम आहे, कोणामध्ये दम नाही आहे, या याच्यावर केलेलं नाही आहे आकलन. पार्टीने जेव्हा की मोदीजींच्या संदर्भामध्ये आता देशातला प्रत्येक घटक, मग तो महिला असो, युवा असो, ज्येष्ठ नागरिक असो, गरीब असो, दलित असो, हे सगळे वर्ग मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विचाराने प्रभावित झालेले आहेत. ते आत्ता निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसलंही, त्या पोटनिवडणूक घ्या की बिहारची निवडणूक घ्या. मग अशा वेळेस शिक्षकच मतदारसंघ असा का असावा? आणि केवळ महाराष्ट्रातली गोष्ट नाही, आता हा विधान परिषद जो मतदारसंघ आहे 6 राज्यांमध्ये देशामध्ये आहे, त्यात उत्तर प्रदेश पण आहे, आंध्र पण आहे, कर्नाटक पण आहे. अशा ठिकाणी पूर्वीपासून बीजेपीच्या सिम्बॉलवर किंवा बी फॉर्म देऊन लढते आहे. मात्र आता ती वेळ आली आणि म्हणून, आणि जसं डॉक्टर धांडे जे आहेत, ते डॉक्टर धांडे हे 18 वर्ष आपल्या पंजाबराव मेडिकल कॉलेज, ते स्वतः MBBS डॉक्टर आहेत, MD आहेत, आणि त्यांनी 18 वर्ष शिक्षक म्हणून त्यांनी पण कारकीर्द केलेली आहे. म्हणजे त्यांना शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांचे भलेही आता इथेही संवर्ग वेगवेगळे आहे, ITIचे निदेशक वेगळे आहेत, कॉन्व्हेंटचे टीचर वेगळे आहे, प्रायमरीचे वेगळे आहे, उच्च प्रायमरीचे वेगळे आहे, तुमचे माध्यमिकचे, ज्युनियरचे, सिनियरचे, फार्मसी, इंजिनिअरिंग, संवर्ग भरपूर आहेत. त्याच्यामुळे हा एकूण आकडा यांचा 35,000 होतो. तसं हे मेडिकल पार्श्वभूमीचे प्राध्यापक शिक्षक राहिलेले आहे. योगायोगानं त्यांच्या संस्थेमध्ये ते अध्यक्ष झाल्यामुळे एक मोठी, ज्याला म्हणता येईल की एक मोठा कॅनव्हास त्यांचा झाला, आणि म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. 18 वर्ष तेही प्राध्यापक होते. त्यामुळे मला असं वाटत नाही की असा कोणता ज्याचा शिक्षणाशी संबंध नाही किंवा शिक्षक या पेशाशी संबंध नाही असा माणूस एकदम दिला, असं काही भाजपने केलं नाही. उलट हे वंडरफुल कॉम्बिनेशन आहे की एकीकडे शिक्षकही आणि एकीकडे संस्था चालकही आहे, दोन्ही एकमेकाला पूरक आहे. आणि अशी पूरक भूमिका ज्याला माहिती आहे असा कॅन्डिडेट, असा उमेदवार बनवला आहे. जैसे मैंने पहले भी आपसे पूछा था, शिक्षक मतदार संघ नाम से लगता है कि शिक्षकों का मतदार संघ है, बराबर, शिक्षकों का वहाँ प्रतिनिधित्व होता है. ठीक है, इसमें ऐसी कोई प्रोविज़न नहीं है कि सिर्फ शिक्षक नहीं खड़े रहना चाहिए, कोई भी व्यक्ति खड़ा हो सकता है. कल चौथी पास भी रहा कि मुझे इस क्षेत्र में खड़ा है ना, तो शायद उसको मना ही नहीं है, मुझे लगता है वो भी खड़ा हो सकता है. तो ये तो ठीक है, संविधान की बातें हैं, कानून की बातें हैं, उसको किस प्रकार से रखा गया. लेकिन जहाँ शिक्षकों का रिप्रेजेंटेशन करना है, अब आपने जो उम्मीदवार दिया वो बीजेपी का उम्मीदवार रहेगा कि शिक्षकों का आमदार रहेगा? नाही, मैंने जैसे कहा आपको, तुम्हाला जसं मी सांगितलं की हे अंतर करण्याची गरजच नाही आहे. आत्ता विद्यमान आमदार जे आहेत, फरक पडणार आहे. BT देशमुख आपल्याकडे 25 वर्ष आमदार होते, त्यांना मंत्रिपद भेटत होता मला, पण कधी त्यांना घेतलं नाही. ते हमेशा अपक्षच राहिले. कारण काही कारण असेल? नाही, आता त्यांची कारण असेल ना? नाही, कारण नाही, एकेकाची वैयक्तिक काही कन्व्हिक्शन आहे, वैयक्तिक काही कोणाचे ठरवलेलं राहते की मी कसा वागेन, काय करेन, कसा न्याय देईल, असं त्यांनी ठरवलं, त्याच्याशी ते स्टिकअप राहिले, स्वागत आहे. पण जरुरी नाही आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी, तुम्हाला मी उदाहरण सांगतो का म्हणून भारतीय जनता पार्टी लढून राहिलेली आहे. शेवटी देशाच्या ध्येयधोरणामध्ये शिक्षक हा अछूत राहील का? तो अस्पृश्य राहू शकत नाही. तो पण ध्येयधोरणाच्या याचा एक पार्ट आहे, त्याच्यासाठी पण ध्येयधोरणं बनवले जातात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, 1967 साली शेवटची शिक्षा नीती आली, तेव्हापासून या देशाला शिक्षा नीती नव्हती. 2020मध्ये शिक्षकाला केंद्रबिंदू ठेवून, शिक्षणाला केंद्रबिंदू ठेवून मोदीजींच्या सरकारने ही शिक्षा नीती आणली. आणि मग या शिक्षा नीतीमध्ये शिक्षकाचा स्वाभिमान, शिक्षकाचं अस्तित्व, शिक्षकाची ओळख, शिक्षकाचा चेहरा हा पहिल्यांदा ज्याला म्हणता येईल की ॲड्रेस केला गेला, त्याचं महत्त्व जाणलं गेलं. आज 67 कुठे, 2020 कुठे, या पूर्ण 34 वर्षाच्या काळामध्ये
ज्याला म्हणता येईल की नाही आलं 54 वर्षाच्या काळामध्ये नाही आली ही शिक्षा नीती. मग आता शिक्षकांबद्दलचा विचार जर का भारतीय जनता पार्टी इंटिग्रल पार्ट म्हणून एकात्मिक म्हणून जर करते आहे तर भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की मग आपला दमखमवाला उमेदवार तिथं पाहिजे. आता एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एखाद्या संघटनेचा सिंगल उमेदवार तिथं जातो, तिथं काय करतो, तो एकटा पडतो आणि तो एका अर्थाने आत्तापर्यंत आपण पाहिलं, एक BT देशमुखांचं सन्माननीय उदाहरण जर बाजूला ठेवलं तर शिक्षकांच्या प्रतिनिधींनी शिक्षकांचे सोडूनही अनेक प्रश्न मांडले तिथे जे की इरिलेव्हंट ठरतात, असंबद्ध ठरतात. आणि मग मला आपल्याला एक सांगायचं आहे की आज 23 आमदार अप्पर हाऊसमध्ये भाजपचे आहे, त्यात हा एक माणूस जोडला गेला तर 24चा आवाज निघतो आणि खाली जे की आत्ता 105 आहेत. सामान्यपणे विधानसभेमध्ये शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही, पण भाजपचा जर उमेदवार तिथे निवडून आला तर खाली 105 आणि त्यांचे मित्रपक्ष 12-15 असे 125 जणांचा आवाज आणि वर जवळजवळ नाही म्हटलं तरी 25-26 जणांचा आवाज अप्पर हाऊसमध्ये, 73चा हाऊस आहे ते. मग मला सांगा तुम्ही की हा फायदा आहे एकत्रित याचा. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने म्हटलं की आता शिक्षकांना संघटित आवाज पाहिजे. एकट्यात कोपऱ्यामध्ये सेक्शनल एखादा कोणीतरी इंडिपेंडंट निवडून आला, एखादा कोणी एखाद्या संघटनेचा निवडून आला तर ती ताकद राहत नाही, किंबहुना फटकल्या जातात आमदार. आजच आमच्या माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुंबईच्या बिल्डरवर प्रश्न लावतात लोक. आमदार तुम्ही अमरावतीचे आहे, आमदार तुम्ही पुण्याचे आहे, शिक्षक मतदारसंघातून आले, शिक्षकांचे प्रश्न सोडून तुम्ही बिल्डरचे, तुम्ही अन्य लोकांचे, आणि तेही प्रश्न शेवटपर्यंत सोडवत नाही. मग त्याच्यात काय होतं हे मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून आता ज्याला म्हणता येईल की राष्ट्रीय पातळीवर शिक्षकांचा मुद्दा गेला पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या मैदानात उतरली आहे. एक तो पक्का आपके बोलने पे भाजपा को अपनी संख्या सदन में बढ़ानी है, वो तो स्वाभाविक है, राजनीतिक पार्टी. बिल्कुल. मैं आपको BT भाऊ का उदाहरण बता रहा था कि भाई क्यों मंत्री नहीं बने, क्योंकि मंत्री बनने के बाद में निश्चित से जिस पक्ष से है उस पक्ष की धारा पे चलना पड़ता है. यहाँ शिक्षक और राजनीतिक पार्टी, शिक्षकों की समस्या राजनीतिक पार्टी की समस्या है, ये दोनों कैसे मैच करेंगे? क्योंकि भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार चुन के जाने के बाद में, सदन में जाने के बाद में जो पार्टी का धोरण रहेगा वो उसको मानना पड़ेगा, शिक्षकों का धोरण बाजू में रह जाएगा. ये ऐसा आपको नहीं लगता? मी हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 67 नंतर पहिल्यांदा राष्ट्रीय शिक्षा नीती दिली, जी मधात सगळेजण विसरून गेले होते. काँग्रेसने तर बिलकुल दिली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षकांचे प्रश्न जोपर्यंत त्या पटलावर व्यवस्थितरित्या मांडल्या जाणार नाही. मला आपल्याला सांगा, पहिल्यांदा शिक्षा नीतीमध्ये म्हटलं आहे की गैर शैक्षणिक कामं आम्ही मॅन्डेटरीली बंद करू. बरोबर आहे, नसबंदीची आकडे काढा, मलेरियाचे आकडे काढा, कोविडमध्ये जा, दारूच्या दुकानावर उभे राहा, बरं जे काय असेल हे सगळे अशैक्षणिक कामं हा सन्मान जर का कोणी दिला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने दिला आणि तो कमिटमेंट करून दिलेला आहे. त्याच्यामुळे असे जे विषय आहेत, मला असं वाटते की एखाद्या पक्षाची शिक्षकांबद्दलची नीती आणि शिक्षकांचे प्रश्न हे अभिन्न आहेत, ते भिन्न होऊ शकत नाही. आणि मग हे होऊ शकतं की भारतीय जनता पार्टीचं आपलं धोरण की शिक्षण कसं असलं पाहिजे. आज पहिल्यांदा मी शिक्षकांना विनंती करू इच्छितो, त्यांच्या आत्म्याशी त्यांनी बोलावं. त्यांना मराठीमध्ये विज्ञान शिकवताना किती सहजता आहे, त्यांना मराठीमध्ये मॅथमॅटिक्स शिकवताना किती सहजता आहे. अत्यंत हुशार शिक्षकांना सुद्धा इंग्लिशची अडचण जात होती. आम्ही मेकालेची शिक्षण पद्धती आत्ता 2020च्या शिक्षण नीतीमध्ये बदलून राहिलेलो आहे. आम्ही स्थानिक भाषांमध्ये चीन आपल्यापुढे का आहे, जपान आपल्यापुढे का आहे, जर्मनी आपल्यापुढे का आहे, कोरिया आपल्यापुढे का आहे, याचा कधीतरी आपण अभ्यास केला का? नाही केला. जो आज आम्ही केला, ज्याच्यात असं म्हटलं की मातृभाषेमधून विज्ञान, मॅथमॅटिक्स, बाकी जे काही शिकवायचं आहे ते तुम्ही बिझनेस लँग्वेज म्हणून, रिसर्च लँग्वेज म्हणून सायमल्टेनियसली तुम्ही एकाच वेळेस इंग्लिशचा अभ्यास करा. पण हे इंग्लिश जे आम्ही शिक्षकांवर आणि याच्यावर थोपून राहिलो होतो, याला पहिल्यांदा जर कोणी ॲड्रेस केलं असेल तर ह्या तर मी म्हणतो की भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. म्हणजे मी कॉन्स्टिट्युएन्सीमधला नाही म्हणत आहे, वैचारिक हे आहे की त्यांनी ते भापलं आणि त्या पद्धतीनं ते जाऊन राहिले. आणि म्हणून हा जो शिक्षकांपुढे पडलेला प्रश्न होता की मी चांगलं शिकू शकतो माझ्या मातृभाषेमध्ये माझ्या मुलांना, ते पहिल्यांदा आत्ता मोदी सरकारने म्हटलं की येस, तुम्हाला हे आता आम्ही परमिट करतो, आम्ही तुम्हाला ग्रँट करतो, आम्ही तुम्हाला ती सवलत देतो आहे की आता मातृभाषेतले आपल्याकडे 800 बोलीभाषा आहेत या देशामध्ये.
या 800 भाषा बोलीभाषांमधल्या कमीत कमी 250 भाषांमध्ये आता ज्याला म्हणता येईल की सायन्स आणि मॅथमॅटिक्स आणि विज्ञानाचे सगळं शिकवल्या जाणार आहे. मग हे काय शिक्षण वेगळं झालं का? हेच तर भारतीय जनता पार्टीने ॲडजस्ट केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशीच मोठी भूमिका घेण्यासाठी अधिकृत माणूस पाहिजे. आणि मग मला मान्य आहे की विजयाची गणितं वरच्या हाऊसमध्ये ठरत नाही. तिथं काही सत्ता ब्रेक होत नाही किंवा सत्तेला थ्रेट काही तिथून राहत नाही. तो खालच्या हाऊसमध्ये आहे. पण तरीसुद्धा आज काही कायद्यांसाठी खूप मोठं सभागृह आहे. ते कायदा बनवण्यासाठी आजही कोणताही कायदा दोन्ही हाऊसमध्ये पास व्हावा लागतो. आणि मग असं जर का असेल तर तिथे भारतीय जनता पार्टीचा आणि त्या बंधनातलाच उमेदवार पाहिजे, जेणेकरून असे हे जे लूज आहेत, ज्यांना कुठंच काही नाही, एकदा निवडून आले, ज्याला आम्ही गावरान भाषेमध्ये बिनाबुडाचे गडू म्हणतो, हे बिनाबुडाचे गडू कुठेही काही करून टाकतात. याच्यावर काही चांगल्या अर्थाने त्याला दिशा देण्याचं काम पार्टीच करू शकते. आणि म्हणून त्या बी फॉर्मचं महत्त्व आहे. भलेही कमळ चिन्ह नाही आहे, पण बी फॉर्म BJPचा आहे, याचा अर्थ तो BJPचा कॅन्डिडेट. आपके सारे आकलन के अनुसार अमरावती शिक्षक मतदार संघ में सिर्फ 2 ही उम्मीदवार है जो इस चीज़ के लिए लायक है, महाविकास आघाड़ी और ये बिल्कुल बाकी उम्मीदवारों को तरफ लोगों ने ध्यान ही नहीं देना. इन दो में से जिसको चुनना चुने, जिसकी मर्जी. कोई तो भी आपके हिसाब से राजनीतिक पार्टी का साथ चाहिए आपको. यदि आपके सारे काम करवा लेने किसी न किसी का साथ चाहिए. अकेला आदमी वहाँ कुछ नहीं कर सकता. जैसे अकेला चना बाहर नहीं फोड़ सकता, वैसा किसी न किसी पार्टी का साथ चाहिए. तो आपके हिसाब से 2 ही उम्मीदवारों में से लोगों ने चुनना चाहिए, बाकी उम्मीदवारों की तरफ ध्यान नहीं देना चाहिए. तुमच्या मताला मी खूप महत्त्व देतो आणि खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. शेवटी शिक्षकांचं आपले प्रश्न, शिक्षकांचे आपले काही ध्येयधोरणं, शिक्षकांच्या समस्या, याच्यासाठी म्हणून तो प्रतिनिधी चाललाच आहे. बरोबरीनं हे इलेक्शन गेल्या वर्षभरामध्ये महाविकास आघाडीच्या एकूण चाललेल्या कार्यकलापाच्या संदर्भातलं सुद्धा एका सेक्शनने काय मत नोंदवलं याचं इलेक्शन राहणार आहे. त्याच्यामुळे ही भूमिका व्यापकच केली पाहिजे. आणि म्हणून माझ्या मताप्रमाणे महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी अशीच लढाई झाली पाहिजे. पण हे चिन्हाचं इलेक्शन नसल्यामुळं, हे अंकाचं इलेक्शन आहे, याला पसंतीक्रम असल्यामुळे मला असं वाटते की या पद्धतीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, शेवटी इथं हारजीत जरी होत असली तरी ते तत्त्व म्हणतात की पहिला क्रमांकावर हा होता, दुसऱ्यावर हा होता, तिसऱ्यावर पसंती क्रमानुसार ते इलेक्शन चालत असल्यामुळे मला असं वाटते की सगळ्यांना समान वाव जरी असला, पण भारतीय जनता पार्टीचं धोरण आणि महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती आणि त्यातल्या त्यात शैक्षणिक स्थिती या पार्श्वभूमीवर आकलन करून मोदीजी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी केलेल्या कामाचं आकलन करूनच या निवडणुकीकडे शिक्षकांनी पाहावं. तिथंच त्यांचं भलं आहे, तिथंच त्यांचं यश आहे. समझदार सुनने वर्ग ये पूरा आकलन कर लेंगे. बिल्कुल. मैं सिर्फ बोल रहा था कि उम्मीदवार सक्षम 2 ही है, यानी उम्मीदवार के जिनको बिल्कुल ऊपर रहने चाहिए 2 ही है, बाकी लोग तरफ जिनको अधिकृत पॉलिटिकल पार्टी के बी फॉर्म है, ऐसे 2 ही है. तो आगे से भी सब पॉलिटिकल पार्टी ने इसमें इन्वॉल्व होना चाहिए कहीं ना कहीं से, किसी भी रूप में, ताकि उसको सदन में मिले. शिक्षकों का न हो के राजनीतिक इलेक्शन होना चाहिए. मैं बार बार आपकी बात को समझ रहा हूँ. उसमें मुझे ऐसा लगता है कि क्यों हम लोग ऐसा बोलते हैं कि राजनीति आ जाने से कोई अछूत हो जाता है क्या? कोई नहीं, एक बात बोल रहा हूँ मैं, ऐसे समर्थन मिलता था अभी इसीलिए मैं बोल रहा हूँ. हाँ, जैसे बीजेपी के है, महाविकास आघाड़ी के है, शिक्षकों के संपर्क 5 डिस्ट्रिक्ट में नहीं है. आपकी बात 5 डिस्ट्रिक्ट में नहीं है, लेकिन जो संपर्क आज राजनीतिक पार्टी, शिवसेना हो, बीजेपी हो, कांग्रेस हो, राष्ट्रवादी हो, सब लोगों का हर गली गली में कार्यकर्ता, हर 20 घर में कोई ना कोई पार्टी का कार्यकर्ता आपको मिल जाएगा. तो शिक्षकों को समझाने में, उस तक मैसेज पहुंचाने में, और अगली बार काम पड़ा तो उसको एक जिम्मेदार व्यक्ति सामने मिलता है. मैं भी आपके भाई बोला कि कहीं ना कहीं राजनीतिक पार्टी का यदि इन्वॉल्वमेंट होता है तो उसको वेटेज मिलता है. लेकिन ये बात है, जहाँ राजनीतिक प्रश्न आ जाता है, जहाँ उसको कोई व्हीप मानने की बात पड़ जाती है, तो वहाँ फिर इसको अपना पक्ष छोड़ के पार्टी के साथ में बढ़ जाना पड़ता है. उस परिस्थिति में क्या होगा? नहीं, इसीलिए मैं बोल रहा हूँ, यासाठीच मी असं म्हणतो. शिक्षा नीति आपने सारी बनाई. शिक्षा का जितना बाजारीकरण, शिक्षकों का जितना बाजारीकरण अभी हुआ है, शायद इससे पहले और कभी नहीं हुआ होगा. आज एक शिक्षक को कॉलेज में लगने के लिए 20 लाख से 1 करोड़ रुपए तक देना पड़ता. कहाँ से शिक्षा देगा वो? आपल्या या मताशी मी सहमत आहो. ज्याला म्हणता येईल की एक पूर्ण परिवर्तनाची सायकल, ज्याच्यामध्ये परिवर्तन आणताना काही गोष्टी या मागे जावं लागेल. जसं उदाहरणार्थ आपण जो विषय काढला, अत्यंत वेदनादायक विचार आहे. आज या 35,000मध्ये कमीत कमी माझ्या अंदाजाने 12 ते 15 हजार लोक असे आहेत की जे विनाअनुदान, बरोबर आहे. तर
कुठेतरी, आणि म्हणूनच जर आपण हे 63 पानाचं न्यू एज्युकेशन पॉलिसीचं जर डॉक्युमेंट वाचलं तर पहिल्यांदा आता BJPने असं म्हटलेलं आहे, आणि ते करून चुकले आहे. काँग्रेसच्या याच्यामध्ये 2.8 GDPच्या आपल्या एकूण सकल उत्पन्नाच्या 2.8% आपण एज्युकेशनवर खर्च करत होतो. मोदीजी आल्यानंतर त्याच्यामध्ये 2% वाढ झाली, ती 4.8वर गेली. आणि आत्ता आपण एज्युकेशनवरचा जो खर्च आहे तो एज्युकेशनवरचा खर्च आपण आता 6.5% करणार आहोत. जोपर्यंत निधीची उपलब्धता होत नाही तोपर्यंत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फार लिमिटेड सेक्शन आता असा ठेवला आहे की जो हा परमनंट नॉन ग्रँटमध्ये जाईल, आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक वगैरे या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या ग्रँटिनेटच्या फॉर्म्युल्यात येणार आहे. BJPचे आमदार निवडून नाही आलं तरी होणार आहे तो. नाही, पण माझं असं म्हणणं आहे की ते करण्यासाठी, ते अधिक चांगलं करण्यासाठी, आणि मग मी ते हे म्हणतो ताकद पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी हा विचार मांडला ते अजूनही पुढचं चांगलं मांडतील, त्याच्यासाठी माणसं पाहिजे ना. आणि म्हणून मला असं वाटते की सगळ्या शिक्षकांना माझी विनंती आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीला मुद्दा बनवा या इलेक्शनमध्ये. विचारा महाविकास आघाडीच्या आणि बाकीच्या उमेदवारांना की न्यू एज्युकेशन पॉलिसीमधले हे घटक यापूर्वी ॲड्रेस का झाले नाही. तुम्ही होते काही वेळा आमदार, तेव्हा का झाले नाही. तुमच्या सरकारांनी तुमच्या नेतृत्वाने का केलं नाही. जे मोदीजींना सुचलं, जवळजवळ 54 वर्षानंतर 70मध्ये ती पॉलिसी आली, 67मध्ये, म्हणजे जवळजवळ 53 वर्षानंतर ही जेव्हा पॉलिसी येऊन राहिलेली आहे, त्यांना कळलं, तुम्हाला का नाही कळलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या एका मुद्द्यावर, या एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षकांचा स्वाभिमान वाढणार आहे, त्यांची ओळख पैदा होणार आहे, ओळख उत्पन्न होणार आहे. जी मधात तुम्ही म्हटलं की गुरु म्हटलं, गुरुकुल म्हटलं, शिक्षक म्हटलं की एक आदर आणि सन्मानाचा भाव होता, कळकळ होती लोकांच्या मनामध्ये, आजही बऱ्यापैकी आहे. पण ते डिटोरिएशन झालेलं आहे, जे पतन झालेलं आहे, ते थांबवण्याचं काम जर कोणी केलं तर ते BJPने केलं. आणि म्हणून BJPच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि या पतनातून पुन्हा एकदा या शिक्षणाला उंच आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दांडेंना मतदान करून, हे सिम्बॉलिक आहे, मी तर त्याला एक प्रतिकात्मक मानतो. दांडेंना मत देणं, मी असं मानतो की शिक्षणाच्या उच्च स्तराला आणण्यासाठीच्या प्रयत्नाला मत देणं आहे, ते सिम्बॉलिक आहे. आणि म्हणून हे केलंच पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. BJPचे काय धोरण असणार शिक्षकांच्या प्रती? त्यांचे मागण्या आहे, विना अनुदानित शाळेतल्यांचे शिक्षण आहे, पुराणी पेन्शन आहे, 3-4 मुद्दे असतात त्यांचे. आणि हालांकि खूप मुद्दे नाही आहे शिक्षणाचे. मला असं वाटते की भारतीय जनता पार्टी ही अत्यंत संवेदनशील पार्टी आहे. केवळ मी शिक्षकांच्या बाबतीत बोलत नाही, कोणताही विषय काढा. आमच्या पंतप्रधानाला वाटलं की एक स्त्री जी आयुष्यभर त्या चुलीवर फुंकून सगळा तो धूर घेत कॅन्सरची शिकार होऊन राहिली, त्या नेतृत्वाला कळलं म्हणून उज्ज्वला योजना आली. तसं मी आपल्याला सांगतो, थोडंसं माझ्या शिक्षक बंधूंनाही मी आठवण करून देतो. 1994 साली MCVCच्या शिक्षकांना नोकरीमधून काढून टाकण्यासंबंधीचं धोरण त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने घेतलं. मी मुद्दाम रिकॉल करतो आणि मुद्दाम आठवण करून देतो आहे या शिक्षकांना जे आज वोटर आहेत MCVCचे. 1995ला परिवर्तन झालं या राज्यामध्ये, आणि त्यावेळेस माननीय दत्ता राणे मंत्री होते, उच्च शिक्षण मंत्री. सगळ्यांनी, याच भागातले लोक माझ्यासोबत येऊन आम्ही यांना नोकरीतून काढू नये म्हणून हा पावित्रा घेऊन केंद्राशी सल्लामसलत करून, केंद्राला आश्वस्त करून ही योजना बंद होण्यापासून, हे शिक्षक नोकरीतून खारिज होण्यापासून आम्ही वाचवलं. हे कशाचं लक्षण आहे? केवळ आणि केवळ संवेदनशीलतेचं. आणि म्हणून मला असं वाटते की आपण जो मुद्दा काढला, मग ती जुनी पेन्शन देणं असेल 2005च्या आधीच्या सगळ्यापासून, अपॉइंटमेंटपासून असेल, ह्या आता मला सांगा तुम्ही, आज 20% अनुदानावर आणि 40% अनुदानावर शाळा कोणाच्या रेजिममध्ये आल्या? केवळ आणि केवळ फडणवीस सरकारच्या रेजिममध्ये. आणि ते 40वर अडकून बसलं. तेव्हापासून हे सरकार ढिम्म आहे, काही पाहून नाही राहिलेलं आहे. आज मला सांगा तुम्ही, लॉकडाऊनचा काय संबंध आला? लॉकडाऊनमध्ये तुमचं कोणतं जीवन थांबलेलं आहे? लॉकडाऊनमध्ये इतरांचे पगार थांबले का? नाही थांबले. मग याच लोकांनावर काय अन्याय असावा? लॉकडाऊनमध्ये तुमचं कोणतं उत्पन्न, तुम्हाला सगळे GSTचा जो भरणा होता, राहिला होता, तोही दिला, सगळं दिलं. आज GSTमध्ये या ऑक्टोबर महिन्याचं संकलन 1,11,000 1,11,000 कोटींचं GST संकलन झालेलं आहे, जे नॉन कोविड पिरियडपेक्षाही 7-8 कोटी जास्त, 7,000 कोटी जास्त आहे. मला असं वाटतं की इच्छाशक्ती नाही आहे, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून मला असं वाटते की इच्छाशक्तीच्या अभावामध्ये ते 60% 80%वर जाऊन नाही राहिलेलं आहे. आणि इथे लागते संवेदनशीलता, जी देवेंद्र फडणवीस, त्याच्याही आधी, मग 2014च्या आधी कोणाचं सरकार होतं? यांचंच होतं. हा प्रश्न काय 2014मध्ये थोडी निर्माण झाला. पण पहिल्यांदा 20% अनुदान, 40% अनुदान कोण्या सरकारने दिलं? ज्यांच्या मनामध्ये संवेदनशीलता आहे.
आणि म्हणून मला असं वाटते की या संवेदनशीलतेला शिक्षकांनी मतदान केलं पाहिजे. आणि मग राहिला असे अनेक मुद्दे आहे. मग ते संवर्गनीय आहे. मी सिनियर कॉलेजचा टीचर आहे. माझे काही प्रश्न आहेत. मला आपल्याला सांगू द्या भाऊ की रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, उच्च शिक्षा अभियानामध्ये आत्ता विद्यापीठाला तुम्ही फोन करा, मी तिथं काम करतो. आज एका विद्यापीठाला 40 कोटी रुपये दिले, त्यातले 20 कोटीचं आलं अनुदान खर्ची पडलं. आजपर्यंत कोणत्याच सरकारने केलं नाही. उच्च शिक्षणाचं जे एकूण स्तर वाढवायचा होता त्याच्यामध्ये. आणि हे केवळ आणि केवळ कॉलेजेसना नाही, आपलं विद्यापीठांना नाही, शाळांना कॉलेजेसना पण मिळालं. अटल टिंकर लॅब कधी पाहिलं होतं आपण की लहान लहान गावांमध्ये रिसर्च करण्यासाठी लहानातल्या लहान येवदा असेल, मोर्शी असेल, आपलं अमरावती शहरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या शाळा असेल, त्यांच्या मॅनेजमेंटला अटल टिंकर लॅब कोणी दिल्या? या सरकारने दिल्या. की आपलं इथला प्रतिभावान मुलगा आणि प्रतिभावान शिक्षक याला कुठेतरी मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. हे कुणाच्या डोक्यात आहे? हे केवळ आणि केवळ भाजपच्या डोक्यात आहे. कारण की होलिस्टिक ॲप्रोचनी पूर्ण परिपूर्ण यांनी भारतीय जनता पार्टी विचार करते. म्हणून सेक्शनल नाही आहे याचा विचार, एकात्मिक ज्याला मी म्हटलं की असा विचार करणारी पार्टी आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मत दिलं पाहिजे. एक प्रश्न पूछना है। हाँ, मैं जब से समझ रहा हूँ, करीब 35-40 सालों से लगातार आपको मैं ABVP से यहाँ तक BJP तक आते हुए देख रहा हूँ। पूरा लगातार आप पार्टी के साथ में डिवोटेड रहे, कभी पार्टी के खिलाफ में। अभी भी आप सारा बैठे हो, लेकिन सारा आपने पूरा पार्टी का पक्ष रख दिया, धांधे का रखा नहीं दिया। आप शिक्षक भी थे, हूँ मैं। वो सारी चीज़ों का आपको ज्ञान भी है। आपने उम्मीदवारी क्यों नहीं ली? मैं सही में आपको बताता हूँ, मी खरंच सांगतो तुम्हाला. मला स्वतःला असं वाटत होतं की मी या शिक्षक मतदार संघामध्ये ज्याला म्हणता येईल की उभं राहू नये हे माझ्या स्वतःच्याच मनाला वाटत होतं. म्हणून मी पार्टीकडे विचारणासुद्धा केली नाही. असं नाही की कोणी नाकारलं वगैरे, पण आप बोलते कि पार्टी के पास अच्छे उम्मीदवार जाना चाहिए, सदन में अच्छे लोग जाना चाहिए, और ऐसे समय आप पीछे आ जाते हो तो कहाँ पार्टी के साथ और जनता के साथ न्याय कर रहे हैं आप? वैसे आप बोलेंगे तो फिर मैंने अन्याय किया है, लेकिन सही बात बोलता हूँ मैंने आज तक अभी तक शिक्षक मतदार संघ के बारे में मैं यही नहीं था. मुझे 2-3 लोगों के कुछ ये भी थे, तो मैंने उनके लिए शब्द खर्च करने का तय किया था कि भाई उनके लिए कुछ करेंगे. किंग मेकर में ज़्यादा इंटरेस्ट है आपका? मैं पहले से संगठन से जुड़ा हूँ, लेकिन अभी जाना भी चाहता हूँ. देखेंगे अभी पार्टी क्या कहती है, लेकिन इस मतदार संघ में बहुत सोच समझ के मैं पीछे था. दिनेश बाबू से चर्चा चल रही, कहीं पर भी किसी भी रूप में पार्टी सर्वश्रेष्ठ है, पार्टी के कार्य सर्वश्रेष्ठ है. जितना उनसे हो सका पार्टी के नाम पे उन्होंने आज शिक्षक मतदार संघ में वोट मांगने की कोशिश की है. अब तो यह तो वक्त बताएगा कि पार्टी मजबूत रहती है, इनका उम्मीदवार मजबूत रहता है, कौन मजबूत रहता है और किस प्रकार आगे लोगों की धारणा बनती है. क्या मैनेजमेंट और शिक्षक का टकराव वापस होगा? यदि टकराव होगा तो जीत किसकी होंगी, ये तो समय बताएगा. आज हमारे स्टूडियो में दिनेश सूर्यवंशी आया, महत्वपूर्ण जानकारियाँ आप तक पहुँचाई है. आप अपनी समझदारी से जो जानकारी आपको रखे उनको देखते हो, अपना मत अपने हिसाब से देवे. आपका बहुत बहुत धन्यवाद. आपने मुझे बुलाया देने के लिए. बिल्कुल, आपने मुझे यह एक मौका दिया लोगों के साथ रूबरू होने का, इसके लिए आपका भी मैं शुक्रगुजार हूँ. यस, थैंक यू सर.